नमस्कार मंडळी. तर आम्ही गेलो होतो फिरायला आंबा घाटामध्ये लेमन रिसॉर्ट या नावाच्या रिसॉर्टमध्ये. तर आम्ही पूर्ण फॅमिली गेलो होतो आणि हे रिसॉर्ट इतकं सुंदर होतं. तर खूप छान होतं. तुम्ही बघू शकताय. हे रिसॉर्ट खूप क्लीन होतं. खूप स्वच्छता मेंटेन केली होती या लोकांनी आणि बांधकाम ही खूप छान आहे या रिसॉर्टचं. पूर्ण लाकडामध्ये यांनी बांधकाम केलेलं आहे आणि परिसर ही खूप छान आहे. आम्ही पूर्ण फॅमिली इथे बसलो होतो. इथे निवांत बसायला आणि गप्पा मारायला खूप छान वाटतं आणि परिसर ही खूप मोठा आणि प्रशस्त आहे. तुम्ही बघू शकता आणि वातावरणही इथलं खूप छान होतं. मग त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम केला आणि मग गेलो जेवायला. तर इथलं जेवणही खूप छान होतं, A1 होतं. कोल्हापूरकर आणि तांबडा पांढरा रस्सा खाणार नाही म्हणजे विषयच नसतो. त्याच्यामुळे इथला तांबडा पांढरा रस्साही खूप छान होता. जेवणाची क्वालिटी आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडली. सगळ्यांनी खूप आनंद घेतला इथल्या जेवणाचा. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो स्विमिंग पूलला. तर इथं बघू शकताय मुलं खूप एन्जॉय करत होते. त्यांना पाण्यात भिजण्याचा जो आनंद मिळत होता, तो पाहूनच आम्हाला आनंद मिळत होता. कारण की मुलांच्या आनंदातलं सुख हे काही वेगळंच असतं आणि कार्तिकने तर खूप म्हणजे खूप एन्जॉय केलेला आहे. मग त्याच्यानंतर इथे बघू शकताय तुम्ही की मोठी लोकंसुद्धा खूप पाण्यात मज्जा करत होतीत आणि खूप एन्जॉय करत होते आणि आम्ही बहिणी आणि वहिनीने मिळून खूप साऱ्या रील्स बनवल्या. खूप एन्जॉय केला. खूप डान्स वगैरे केला. म्हणजे सगळा स्ट्रेस विसरून काही क्षण काढणं खूप गरजेचं असते आपल्यासाठी. मग त्याच्यानंतर मुलं बागेत गेलीत. बागेमध्येही ते खूप बदकावर खेळलीत. त्याच्यानंतर झुल्यावरती खेळलीत. मग इथे होता जादूचा प्रयोग आणि माझ्या मम्मीला पुढे बोलवलं होतं आणि तिच्या तोंडातून त्या जादूगराने बॉल काढला. ही त्यांची कला असते आणि त्यांच्या कलेला काही तोड नसतं. आणि इथं बघू शकताय, इथेही छोटी मुलांसारखी मोठी मुलं पाळण्यात बसली होती आणि मला तर बाबा पाळण्यात बसायला अजिबात आवडत नाही, कारण की माझं डोकंच दुखतं. म्हणून मी यांचा शूट करत होते. यांचा आनंद मी शूट केला आणि मग त्याच्यानंतर आम्ही परत रिसॉर्टवरती गेलो आणि तिथे खूप म्हणजे प्रचंड थंडी होती. त्यामुळे आम्हाला उष्णतेची गरज होतीच आणि तिथे कॅम्पफायर होता. तर आम्ही तिथे खूप गप्पा मारल्या. खूप दिवसभर काय काय केलं त्याचा चेष्टामस्करी केली. माझ्या भाऊजींनी खूप छान छान गाणी म्हटली. गाण्यांचा कार्यक्रमसुद्धा खूप सुंदर झाला. मग त्याच्यानंतर गप्पा मारून मारून मग आम्ही झोपायला गेलो आणि झोपून उठून सकाळचं वातावरण तुम्ही इथं पाहू शकताय. इतकं आल्हाददायी वातावरण होतं. तर म्हणजे इथं आलेल्याचं आणि जे आपण ट्रिपसाठी पैसे खर्च केले तर ते फिटल्यासारखे वाटत होते. इत इथलं वातावरण इतकं सुंदर आणि इतकं नैसर्गिक होतं. तर आम्हाला खूप आवडलं. मग त्याच्यानंतर मुलांनी झरा बघून परत पाण्यात भिजायला सुरुवात केली आणि परी, गंधर्व, कार्तिक, अद्विता यांनी खूप म्हणजे खूप एन्जॉय केलेला आहे. या ट्रिपचा पूर्णपणे पैसा वसूल एन्जॉय जर कोणी केला असेल तर तो या लहान लहान मुलांनी केलेला आहे. म्हणजे ती मोठ्यांना सुद्धा ऐकत नव्हती. मग थोड्या वेळानं कार्तिकचे बाबाच कार्तिकला आणायला गेले तरीसुद्धा तो येत नव्हता. कार्तिकला या ट्रिपमुळे खूप म्हणजे खूप आनंद मिळाला होता. इव्हन आम्हाला सगळ्यांनाच खूप छान वाटलं होतं. म्हणजे स्वतःसाठी काही क्षण काढणे, आपल्या फॅमिलीसाठी काही क्षण काढणे, हे खूप महत्त्वाचं असतं आयुष्यामध्ये येऊन आणि आम्ही ते काढत असतो. काही ना काही कारणानिमित्त एकत्र राहत असतो. त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि मग आमचा जाण्याचा दिवस आला. मग आम्ही बॅग वगैरे पॅक केल्या आणि गाडीमध्ये ठेवून नाश्ता करायला आलो आणि इथला नाश्तासुद्धा खूप छान होता. खूप मस्त होता. सगळ्यांनाच खूप आवडला. आणि अशा पद्धतीने आमचे 2 दिवस कसे गेले हे आम्हाला सुद्धा कळाले नाहीत. पण खूप एन्जॉय केला. खूप आठवणी जमा केल्या आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो. पण इथलं वातावरण आणि इथला परिसर खूप मस्त आहे मंडळी आणि तुम्हाला हे कधी जायचं असेल तर तुम्ही नक्की जा आंबा घाटामध्ये या लेमन रिसॉर्टला आणि तिथून जाऊन तुम्ही स्वतः बघू शकताय की स्वतःच्या मनाला खूप शांतता आणि या धकाधकीच्या जीवनातून खूप आनंद मिळतो. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.